खेळपट्टीवरती स्ट्राइक एंडवरती साईराज, नॉन स्ट्राइक एंडवरती विशाल चोगले आणि गोलंदाजी मार्गवरती पांचिल संघाचा गोलंदाज कल्पेश तयार. गेम इज ऑन. पंचांच्या अगदी डाव्या बाजूनं गोलंदाज डाव्या हातानं गोलंदाजी करतोय. कल्पेशचा वेगवान चेंडू टप्पा पडल्यानंतर यष्टिक्षकाच्या हातामध्ये विसावतोय आणि तिथे मात्र निर्धाव चेंडूची होतीये सांगता. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं पुण्वे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्ये मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आई माऊलीच्या चरणी नतमस्तक होऊया आणि त्यानंतर जाऊया पुन्हा एकदा खेळपट्टीकडे, जिथे खेळपट्टी आता गोलंदाजीच्या स्वरूपात आग ओकतीये. पण साईराज सारख्या फलंदाजाला आता शांत ठेवण्याचं काम गोलंदाज कल्पेशने ठेवलेलं आहे. पण साईराज शांत राहणारा मधला खेळाडू नाहीये. बऱ्याच मैदानावरती अभिराज्य करणारा हा खेळाडू आता फलंदाजीच्या जोरावरती आपल्या संघाला आधार देणार का? या षटकातील तिसरा चेंडू घेऊन पंचांच्या अगदी डाव्या बाजूनं 10-12 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी मार्गवरती निर्धार षटकाच्या माध्यमातून पांचिल गावचा हा कल्पेश तयार. टाइम अलर्ट झालेला, याच्याकडे देखील लक्ष द्या. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक कंप्लीट करायचे. पुन्हा एकदा वेगानं बीट केलंय. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. आज कदाचित गोलंदाजाचा बोलबाला या खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय की काय असा प्रश्न आता मला पडलाय. लगातार 3 चेंडू निर्धाव गेलेले. साईराज सारख्या एका मोठ्या फलंदाज समोर निधड्या छातीनं गोलंदाजी करतोय पांचिल गावचा हा खेळाडू कल्पेश, ज्यानं 3 चेंडू आतापर्यंत निर्धाव फेकले. पण या मॅच मध्ये साईराजच्या बॅटचं आणि चेंडूचं कनेक्शन होणं गरजेचं आणि ते आता झालंय. प्रॉपर कनेक्शन झाल्यानंतर रिएक्शन डगआउट बद्दल टाळ्याच्या स्वरूपात आपण पाहिलं. काऊ कॉर्नरच्या बाहेर आलाय A1 क्वालिटीचा दर्जेदार निर्धार षटकाचा धामणी संघाला आधार देणारा षटकार. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं, यावेळेस बॅट आणि चेंडूचा संपर्क पुरेसा नाही, पण मैदानावरती चेंडूनं सीमारेषा गाठली आहे. लगातारचा केलाय वार आणि इथे धावा मिळतील. आज आहे शुक्रवार. 4-4-4 चौकार. जबरदस्त आता फलंदाजी पाहायला मिळते. पहिले 3 चेंडू गोलंदाजाचे पाहायला मिळाले, पण त्यानंतरच्या 3 चेंडूवरती 10 धावा नक्की आल्या. पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकामध्ये कल्पेशनं 10 धावा खर्च करणारं षटक टाकलं. पण इथे आपण पाहतोय वर्ल्ड वॉइस सोल्युशनचे ओनर अभय शेठ तिवारी यांचं शुभ आगमन झालेलं आहे. मी निर्धार षटकाच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक हार्दिक वेलकम करतोय. अमन 11 खालची कोपली संघाच्या विरोधात आपण पाहतोय उमरे संघानं मात्र मॅच जिंकली आहे. म्हणजे यानंतरचा कदाचित सामना मयूर सर विनर आणि विनरचा असा पाहायला मिळू शकतो की लाईनीत होणार. लाज मात्र लाईनीत सामने होतील. अभय शेठ तिवारी वर्ल्ड वॉइस सोल्युशनचे ओनर. गोव्याला जायचंय संपर्क साधू शकता, पुण्याला जायचंय संपर्क साधू शकता, रत्नागिरीला जायचंय संपर्क साधू शकता, भिवंडीला जायचंय संपर्क साधू शकता, IPL चं तिकीट पाहिजे संपर्क साधू शकता. एक मात्र सोल्युशन वर्ल्ड वॉइस सोल्युशन, ज्याचे प्रोप्रायटर आहेत अभय शेठ तिवारी. गोलंदाज जय तयार. जयचा हा चेंडू विशालला सरळ बॅटनं खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये या चेंडूला अडवलं गेलं. सिंगलला विशालचं अकाउंट ओपन झालंय आणि सांघिक कोट्यामध्ये आता टोटल धावा लागल्यात त्या 11 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. उमरे संघाच्या कर्णधाराला विनंती आपण व्यासपीठावरती यावं. ज्या काय फॉर्मॅलिटीज राहिलेल्या त्या पूर्ण करा. चेंडू उंच गेलाय, लांबी कमी.
साईराजचा फटका फसला आणि तो आता या डावाला मुकला. इथून मात्र त्याला करावा लागणार डगआउट साठी परतीचा प्रवास. ठोक डीजे. अनिकेत स्ट्राइक एंड वरती आहे. बिग फाईट, तगडी लढत आहे. फिरड मारण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. पतडी या आड सर्कलच्या आतमध्ये मात्र या चेंडूला अडवलं गेलं. जर्सी क्रमांक 3 चांगली कामगिरी करताना लेग बाईच्या माध्यमातून अविनाश पालांडे सरांचा इशारा. ऐसी कोई गली नहीं जवा अविनाश पालांडे की चली नाही. आज बीएसए पॅनल या स्पर्धेमध्ये दाखल झालाय असं मला चित्र पाहायला मिळतंय. स्लॉट मध्ये घ्यायचा होता, पार्किंग प्लॉट मध्ये पाठवायचं होतं, पण चेंडू गेला बॅटच्या स्टिकरला स्पर्श करून उंच, पण लांबी मात्र गाठता आली नाही. इथे मात्र विशाल चोगले नावाचं वादळ शांत झालंय. ठोक डीजे. एका रात्रीमध्ये 5 पांडवांनी आई माऊलीचं मंदिर बांधलं असं आख्यायिका सांगितली जाते. पण इथे आता एकत्र येऊन विजय आणि त्याच्या बरोबरीनं फलंदाज अनिकेतला या डावाला आकार द्यावा लागेल. टोटल 12 धावा लागल्यात. 2 गडी बाद झाले ते टीम धामणी संघाचे. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर चेंडूला पकडलं गेलं. वाईट चेंडूचा इशारा आला. 1 या धावसंख्येच्या मदतीनं 13 धावसंख्येची नोंद. क्या 13 क्या मेऱ्या समीकरण जर सोडवायचंय टीम धामणी संघाला तर पांचिल संघासमोर किमान 45चा आकडा असणं गरजेचं आहे. तर या संघानं जबरदस्त किमया करताना खेळ केलाय. बॅटची कडा, त्यानंतर यष्टक्षकाने टिपलेला झेल आणि इथे मात्र ऋतिकचा संपलाय खेळ. 12 या आकड्यावरती तिसरा झटका. टीम धामणी संघ आता अडचणीत. डीजे. बाद होणारा फलंदाज विजय होता. आता खऱ्या अर्थानं ऋतिक मैदानामध्ये गेलाय. एक वेगवान गोलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे, पण इथं वेगानं आता फलंदाजी करावी लागणार. ऑप्शनच्या लाईन मध्ये जबरदस्त चेंडू. पांचिल संघ ज्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो ना, ती गोलंदाजी त्यांनी आता या खेळपट्टीवरती सादर करण्याची सुरुवात केलेली आहे. सुरुवात तर चांगली झाली या षटकाची. टोटल धावा लागल्यात त्या 3 बाद 13. पुन्हा एकदा 13 धावा स्कोरकार्ड वरती आपण बघतोय. क्या होगा मेरा, क्या होगा डीजे वाले तेरा. ठोक डीजे.
ची रात्र कोणाच्या नावावरती निर्धार चषकाचा हा सोहळा आहे 2026च्या माध्यमातून आपण तिसऱ्या रात्रीमध्ये या स्पर्धेला पाहतोय. आता स्लॉट मध्ये घेतला आणि त्याला परफेक्ट कार्यक्रम करताना लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर चेंडूला फेकून दिले. अनिकेतच्या बॅट मधून आलाय षटकाराचा तडाखा. धावा मिळतील अर्धा डझन. ठोगडीजे बॅट मधनं आलेला हा जबरदस्त मल्टी हिट. धाव फलकावरती 6 धावसंख्येत वाढ. षटकार सत्तावीस या आकड्याची नोंद झालेली आहे. 27 धावा स्कोरकार्ड वरती नोंद आहे. जबरदस्त खेळ मैदानामध्ये चालू आहे. राजा भेळ वाले देखील आलेले आहेत ज्यांची गेली 2 रात्र भेळ अतिशय फेमस झाली या विभागामध्ये. पंचांचा 1 बाउन्सचा इशारा आलाय. 3 गाड आहेत आणि 1 बॅट आहे. ज्या संघाचे हरवले ना त्यांनी राजा भेळवाल्याशी संपर्क करा. दिलदार बस्ती में एक हसमुख हस्ती राजा भेळवाले ज्यांनी सांगितलं 3 गाड आहेत आणि 1 बॅट आहे जी त्यांच्या अगदी स्टॉलच्या तिथे ठेवलेली आहे. ती घेऊन जा अन्यथा ती हरवेल. इथे आलाय षटकार. राजा भेळवाल्याचं स्वागत करताना मारलाय फलंदाज अनिकेतनं 6 धावांसाठी उंच उंच आणि तेवढाच लांब लचक षटकार. लगातार 3 षटकार आलेत. विशाल सेठ चोगले या खेळाडूला तुमच्याकडनं काही पारितोषिक आहे की नाही? 500 रुपयाचा पारितोषिक अजय लोते यांच्या माध्यमातून या खेळाडूला देण्यात येईल. अजय लोते यांनी त्यांचं एटीएम खुलं केलंय. अजय लोते कब देते नहीं लेकिन आज दिए 500. टोटल 34 धावा स्कोरकार्ड वरती नोंद. चांगलं योगदान देतोय अनिकेत. हा जबरदस्त चेंडू गुडलाईन स्पॉट वरती चांगली पिचिंग पाहायला मिळाली. त्यानंतर क्रिकेटचा मादक सुहास या चेंडूनं फलंदाजाला भेट दिला आणि तिथे मात्र सांगितलं अजूनही या मॅच मध्ये मी खेळतोय. जरी 3 षटकार खाल्लेत तरी कमबॅक करण्याची संधी मी शोधणार. गोलंदाज नयेश. आता देखील चेंडू स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलंय जा शोधून आण. पार्किंग प्लॉट मध्ये आलाय लांबच लांबचा बिग बिग षटकार.
जबरदस्त हा फटका होता ज्याच्यावरती अर्धा डझन धावा जमा केल्या. म्हणजे या षटकामध्ये जवळजवळ 4 षटकाराचा मार खावा लागला गोलंदाज नयेशला. नेक्स्ट बॉलर आलाय गोलंदाजी मार्कवरती हर्षल. टोटल धावा लागला 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40. 3 बाद 40. आली रे आली, आता माझी बारी आली. गोलंदाज हर्षल पंचांच्या अगदी उजव्या बाजूने तयार. स्ट्राईक एंडवरती ऋतिक आहे, पण इथे मात्र पंच अविनाश पालांडे सर कहो ना प्यारच्या स्टाईलमध्ये सांगतात हा चेंडू वाईट आहे. वाईट चेंडूच्या मदतीनं टोटल स्कोअर कार्डवरती आपण पाहतोय सिंगल येते आणि ऋतिक मात्र रनआउटचा शिकार झालाय. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये गेलाय मयुरेश. स्ट्राईक मात्र मिळालेली आहे ती अनिकेतला. मयुरेश नॉन स्ट्राईक एंडवरती, स्ट्राईक एंडवरती अनिकेत, ज्यानं 4 षटकार मारण्याचा विक्रम या आधीच्या ओव्हरमध्ये केला. फुल टॉस, पंचांचा नो चेंडूचा इशारा. 2 क्षेत्ररक्षक पळतायत पण चेंडू थांबणार नाही. चेंडू गेलाय मस्तक पे दस्तक देताना. अर्थातच आपण पाहतोय 4 धाबांसाठी. लगेच पाणी देऊ नका, थोडंसं रिलॅक्स होऊ द्या. हा चेंडू डोक्याला लागलाय. पाणी पियायची घाई करू नका, शांत व्हा आणि त्यानंतर बसून पाणी पिया. तत्पूर्वी ऐकूया आपण डीजेला. निश्चितच लाखाचं बक्षीस आणि लाख मोलाची माणसं आहेत. उघडा डोळे पहा नीट, नेक्स्ट चेंडू असेल फ्री हिट आणि आस्वाद घेईल तो अनिकेत. टोटल 46 धावा स्कोर कार्ड वरती नोंद. चेंडू हवेमध्ये होता, असं वाटलं होतं रनआउटची शक्यता दाट निर्माण होईल, पण इथे पंच त्यांच्या निर्णयावरती ठाम आहेत. एलईडी बेल्स मात्र चमकतायत. असं वाटलं होतं रनआउटचा शिकार होईल की काय अनिकेत, पण तो सिंगल डबलला देखील चांगलं महत्व देतोय. बेल्स कदाचित मैदानावरती पडल्या असताना तर पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केली असती, पण अशा वेळी आपण पाहतो बेल्स या यष्ट्यांवरती शाबूत होत्या. आता खऱ्या अर्थानं अनिकेतची केली आहे गोलंदाज हर्षनं दांडी 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 गोल. नायक, जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय तर आयोजक संतोष जोरकर यांच्याशी आपल्याला संपर्क साधायचा आहे आणि तो संपर्क का साधायचा आहे हे मात्र तुम्हाला येऊन भेटून सांगावं लागेल. नेक्स्ट बॅटर प्रथमेश डाव्या हाताचा फलंदाज आहे. बंटी जो नॉन स्ट्राईक एंड वरती, पण मयुरेश आता स्ट्राईक एंड वरती. शेवटचं षटक आहे. या षटकामध्ये आतापर्यंत चेंडू टाकून झाले ते गोलंदाजच्या माध्यमातून 2 म्हणजे 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. कोला टप्पा टाकण्याचा प्रयत्न, सरळ बॅटनं या चेंडूला लॉंग ऑन मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅटचा प्रॉपर संपर्क नक्की झाला, पण सिंगल मात्र मिळाली. 1 या आकड्यानं स्कोर कार्ड वरती टोटल 49 धावा आता नोंद झाल्यात. 5 गडी बाद झाले ते टीम तांबडी संघाचे, पण अजूनही या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे.
3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त. इस मैच का एंटरटेनमेंट भी बाकी आहे. आणखीन एक क्लीन बोल्ड केलाय गोलंदाज हर्षनं. यावेळेस मयुरेश झालाय त्याचा शिकार. डीजे कर रोहिदाजी तांबडे मॅन फ्रॉम सावरोळी या सगळ्या मान्यवरांना मी या व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. हेमंतजी पाटील देखील आलेले आहेत. मी निर्धार ट्रॉफीच्या माध्यमातून त्यांचं या व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक करतोय स्वागत. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं खेळाडू बंधूंचं त्याचबरोबर क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा रन घेण्याचा प्रयत्न पण इथे अडचणीत आलाय तो बॅटर. बाद होणारा नैतिक बॅक टू द डगआउट. जयेश मोरे जे पांचिल क्रीडा रसिक आहेत ज्यांनी या पांचिल संघाला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. आता मात्र फलंदाज स्ट्राईक एंडवरती आहे तो बंटी आणि नॉन स्ट्राईक एंडवरती रोहन. टोटल धावा लागला स्कोरकार्ड वरती 1.50 आणि या षटकातील चेंडू उरलेत ते 1. इथून 50 प्लस धावा होतील का आता. वेगानं बॅट फिरवली गेली. बॅट आणि चेंडूचा प्रॉपर कनेक्शन नाहीये. 1.50 धावांवरती थांबावं लागेल. नेक्स्ट इनिंग मध्ये आता पांचिल संघाला 24 चेंडू आणि विजयासाठी 50 धावसंख्येची गरज. हे सामने पुढे आपण नेणार होतो पण काही तांत्रिक अडचणी आता आलेल्या आहेत. इथून स्पर्धा आपल्याला सुरू ठेवायची आहे. वेळेला महत्त्व द्यायचंय. त्याकरता आपण नेक्स्ट मॅच लगेच विनर वर्सेस विनर अशी घेणार आहोत. रोहिदासजी पिंगळे यांचं स्वागत या व्यासपीठावरती आपण घेतोय. संतोष जोरकर यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आदरणीय रोहिदास भाई पिंगळे साहेबांचं आपण स्वागत करावं. मायेची उबदार शाल सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन आदरणीय रोहिदास दादांना आपण करतोय सन्मानित. कॅमेरामध्ये क्षण कैद होत आहेत. KTC वाहिनीद्वारे थेट प्रेक्षेपण चालू आहे. घर बसल्या प्रेक्षक राजा मात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सगळ्यांचं करूया पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक असं वेलकम. यानंतर मी विनंती करेल सुभाष देशमुख साहेबांना की आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. पुन्हा एकदा संतोष जोरकर यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सुभाष दादा देशमुख साहेबांचं देखील आपण स्वागत करा. कॅमेरामन फोकस करा. निश्चितच चालू आहे. एक क्षण टिपले जात आहेत. संतोष जोरकर यांच्या शुभ हस्ते तर सन्मान आपण करतोय सुभाष देशमुख सरांचा. आणि त्यानंतर रविदादा भोपी साहेबांना मी विनंती करेल आपलं देखील इथे मान सन्मान होतोय आणि या स्वागताचा स्वीकार करण्यासाठी आपण देखील यावं. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे, भारताची संस्कृती आहे अतिथी भव आणि त्याच संस्कृतीच्या आधारे आपण इथे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत घेतोय. आता स्वागत होतंय रविदादा भोपी साहेबांचं. चला चेंडू द्या मैदानामध्ये आणि बॅटर पाठवा पांचिल संघाच्या कर्णधाराला मी विनंती करेल झटपट पटापट 24 मध्ये 50 पूर्ण करायच्यात. आणि त्यानंतर किरण देशमुख साहेबांना विनंती असेल की आपण देखील आमच्या स्वागताचा स्वीकार करावा.
निर्धार चषक 2026 आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत या व्यासपीठावरती आनंदानं केलंय आणि आनंदाच्या या वातावरणामध्ये क्रीडा स्पर्धा आता उत्साहाच्या वातावरणामध्ये पुढे चाललेली आहे. अविनाश पालांडे त्याचबरोबर सचिन दाभोळकर हे पंच आम्हाला या स्पर्धेकरता लाभलेले आहेत. आजच्या रात्रीमध्ये जी पंचांची भूमिका पार पडतात. बॅटर पाठवा पांचील, वेळ वाया घालू नका. तुमच्या अटी देखील 20 मिनिटांचा अवधी आहे. चेंडू आतमध्ये आहे. 24 चेंडूमध्ये 50 धावसंख्येची गरज. यानंतरची मॅच विनर वर्सेस विनर. त्यामुळे आपण आमंत्रित करतोय ती टीम उमरे संघाला. अजय लोते आता गोलंदाजी मार्गस्थ पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचा हा गोलंदाज नेहमी धामणी संघाकडनं गोलंदाजी करताना पाहायला मिळाला तो 1 या क्रमांकावरती. करण लोते यांना आपण व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. आपलं स्वागत आहे निर्धार ट्रॉफीमध्ये. वेदांत देशमुख साहेबांचं देखील आपण स्वागत इथून करतोय. मी संतोष जोरकर यांना पुन्हा एकदा विनंती करेल की मनीष देशमुख यांना विनंती की आपण स्वागत करायचं आहे. धामणी गाव से वंडर बॉय. सगळेच खेळाडू आहेत, त्यात करण देखील आला. आता गेम मात्र ऑन होतीये मैदानाच्या आत. वेगानं चेंडू टाकला गेला. रनआउटची शक्यता आहे, पण चेंडू उचलण्यासाठी क्षेत्ररक्षक लेट झाला आणि थेट सिंगलनं मात्र अकाउंट खुलं केलं गेलं. 50 धावसंख्येचा पाठला होत असताना पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली आहे. 1 धाव आरोग्यासाठी असं ब्रीद वाक्य आहे ते 40+ सगळ्या खेळाडूंचं. पण इथे 1 धाव झगडली जातीये, बनवली जातीये ती आपल्या गावाच्या नावासाठी, आपल्या टीमच्या अस्तित्वासाठी पांचील संघाकडनं. पुन्हा एकदा वेगानं ऑफस्टमच्या लाईनमध्ये स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय हर्षनं सिंगल निवडली. 1 या धावेनं 2 चेंडूचा खेळ झाला आणि टोटल स्कोरकार्डवरती धावा लागल्यात त्या 2. पिंगळे साहेबांचं नक्कीच कौतुक करावं लागेल. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. खेळाडूंच्या गळ्यातलं ताईत म्हणून घोडोली गावामध्ये ज्यांची ख्याती आहे आणि बऱ्याचशा क्रीडा रजनीमध्ये सरळ हातानं त्यांनी मदत करताना सगळ्या खेळाडूंचं प्रोत्साहन देखील वाढवलेलं आहे. प्लेअर ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभल्या. चेंडू उंच गेलाय. कॅच पकडण्याची संधी. मार्केटमध्ये आहे सिलेंडरची मंदी, पण क्षेत्ररक्षकानं दिली फलंदाजाला 4 धावांची संधी. डीजे लागल्या त्या 50 धावसंख्येचा पाठला होता असताना 6. स्ट्राईक एंडवरती आलाय बॅटर समीर, ज्यांच्या बॅटपर्यंत आलेल्या 4 धावा आपण पाहिल्या. असं वाटलं होतं क्षेत्ररक्षकाला कॅच पकडण्याची संधी आहे, पण त्या संधीचं सोनं इथून झालं नाही. नेक्स्ट चेंडू अजयचा मात्र पाहायला मिळतोय तो निर्धाव ऑप्शनच्या लाईनमध्ये. यावेळेस वेगापेक्षा त्यानं चेंडूला फिरवण्यासाठी बरंचसं महत्त्व दिलं. हलक्या हाताने चेंडू टाकला आणि त्यानंतर चेंडूला वळण देण्यामध्ये तो सक्षम झाला. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. स्कोअर कार्डवरती 6 धावांवरती गाडी आता स्थिर आहे. पुन्हा एकदा वेगानं. याच्या आधीचा चेंडू धीम्या वेगानं टाकला होता, पण इथे गतीचा वापर जास्त केलाय.
लगातारचे 2 चेंडू निर्धाव फेकले ते अजय लोते या गोलंदाजानं. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. शॉर्ट मिडाऊनच्या क्षेत्ररक्षकाला संधी आहे आणि या संधीचं सोनं त्यानं आता इथून केलंय. कॅच टिपला गेला. पहिल्या क्रमांकाचा बॅटर मैदानाच्या बाहेर येतोय. धावफलकावरती धावा असताना त्या फक्त आणि फक्त 6 DJ. विजय गोलंदाजी मार्कवरती आल्यात. आता 18 चेंडूमध्ये विजयासाठी 44 धावसंख्येची गरज आहे. टीम पांचिल संघाला विरोधात धामणी संघाची गोलंदाजी चालू आहे. धामणी संघाला देखील मी विनंती करेल, आपण मॅचला सुरू ठेवा. टाइम अलर्ट तुमच्यासाठी देखील झालेला आहे. आदरणीय सुभाष शेठ देशमुख नवघरचे आमचे पाहुणे या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. त्यांचं देखील आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया. सुभाष भाई देशमुख साहेबांना विनंती, आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ बा. निर्धार चषकामध्ये आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. आयोजकांची रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळतीये. अर्थातच निखिल शेठ देशमुख या स्पर्धेचे मुख्य आयोजक आता कदाचित या गाडीतनं बाहेर उतरतील. स्ट्राइक एंडवरती मात्र बॅटर आहे हर्षल. हर्षलचा फटका आहे डीप मिड विकेटच्या दिशेने. असं वाटलं होतं चेंडू ट्रॅव्हल होईल, पण इथे पॉइंट क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगलनं 1 धाव आता स्कोरकार्डवरती नोंद होईल आणि टोटल आता 7 धावसंख्या स्कोरकार्डवरती पाहायला मिळत आहेत. त्या पांचिल संघाच्या माध्यमातून पाटला होतोय 50 या धावसंख्येचा. पुन्हा एकदा शॉर्ट पॉइंट मध्ये चेंडूला अडवलं गेलं. सिंगल पाहायला मिळाली. 1 या धावसंख्येनं संत गतीनं आता स्कोरकार्डवरती हलता स्कोर पाहायला मिळतोय तो 8. पाटला 50 धावांचा होतोय. असं वाटलं होतं झटपट पटापट पांचिल संघ या धावांच्या जवळ जाईल, पण तसं काही मैदानामध्ये घडलं नाही. यानंतरचा सामना होईल विनर वर्सेस विनर. भन्नाट वेग, तिखट चेंडूचा मारा केलाय. फलंदाज मात्र आशाभूत नजरेनं या चेंडूकडे पाहता पाहता जणू काही प्रेमात पडलाय. अमन 11 खालची कोपोली संघानं पुढचा प्रवास कसा करायचा आहे याच्यासाठी मात्र शॉर्ट टीम मीटिंग घेतली, पण ती लॉंग टाइम चालली. अशफाक भाई पटेल यांनी बांधणी केलेला हा संघ आहे, ज्याच्यामध्ये अभय तिवारीला देखील आपण पाहतोय. पुढची वाटचाल कशी करावी याच्यासाठी घेतलेली ही मीटिंग होती. अमन 11 खालची कोपली संघाच्या माध्यमातून ज्यांनी या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं भाग घेतला आणि खेळ करताना मात्र प्रेक्षकांची मन जिंकली, त्या संघाला पुढील वाटचालीसाठी आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. पण इथे स्लॉटमध्ये घेतलाय आणि त्याला उंच उंच आणि तेवढाच लांब पाठवलंय लॉंग ऑफ क्षेत्राच्या पार्किंग प्लॉटमध्ये. बिग धमाका, बिग षटकार.
यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती नासन असतावा. निर्धार ट्रॉफीमध्ये आपलं हार्दिक असं स्वागत. टोटल स्कोर कार्डवरती आता 15 धावसंख्येची नोंद झाली आहे. पाटला 50 धावांचा होतोय. खोला टप्पा टाकण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज चेंडूला अडवण्याची संधी शोधतोय. 2 षटकांचा खेळ इथून पूर्ण होतोय. 50 धावसंख्येचा पाठला होत असताना एक बाद 15 धावा स्कोरकार्डवरती लागल्यात. म्हणजे शेवटच्या 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी 35 धावा कराव्या लागतील टीम पांचिल संघाला. पण विरोधात टीम धामणी संघाला देखील या धावा रोखाव्या लागतील. काय घडतंय काय बिघडतंय हे पाहण्यासाठी झटपट पटापट आपण डीजे ला करूया आमंत्रित. धावसंख्येची गरज पांचिल संघाला विजयासाठी आणि विरोधात या धावा रोखायच्या त्या टीम धामणी संघाला आपल्या विजयासाठी. चला लवकरात लवकर मी गोलंदाजाला विनंती केली की आपण मॅचला सुरू ठेवा. पंचांच्या अगदी डाव्या बाजूने गोलंदाजी मार्गावरती उजव्या हाताचा गोलंदाज ऋतिक तयार. 12 चेंडू विजयासाठी 35 ची गरज. स्ट्राइक एंडवरती एक धडाकेबाज फलंदाज हर्षल ज्यानं चपराक लगावली आहे. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं गेलं. सिंगल येते. एक या धावेच्या मदतीने स्कोरकार्डवरती वाढ होईल. टोटल 16. आता शेवटचे 11 चेंडू 34 धावांची गरज. शेवटच्या 11 चेंडूमध्ये विजयासाठी करायच्या त्या 34 धावा. राकेश गायकर त्याचबरोबरीनं बरेचसे मान्यवर या व्यासपीठावरती आलेले त्यांचं देखील हार्दिक हार्दिक करूया स्वागत. पुन्हा एकदा वेगानं ऑफस्टमच्या लाईन मध्ये या चेंडूला टाकलं गेलं आणि इथून मात्र डॉट चेंडूचा इशारा. प्रफुल्ल ठोंबरे, मंदार देशमुख, गणेश चोरगे आणि समीर शिर्के या सगळ्या मान्यवरांना या व्यासपीठावरती आपण पुन्हा एकदा आमंत्रित करतोय. आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. राकेश गायकर यांचा मी मगाशीच उल्लेख केला ते आलेले त्यांचं स्वागत नक्कीच करूया. हेमंत पाटील देखील आहे त्यांच्या बरोबरीनं आणि परबळकर साहेब देखील आहे. आणि संतोष जोरकर खुश होणार. टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 16. पुन्हा वेगानं काय भन्नाट वेग या चेंडूवरती पाहायला मिळतोय. निखिल शेठ देशमुख साहेबांचं पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये शुभागमन झालेलं आहे. ज्यांचं परिश्रम गेले कित्येक वर्ष मी या स्पर्धेच्या माध्यमातून 28 पाहतोय. निर्धार षटकाचा हा सोहळा किती सुंदर दरवर्षीप्रमाणे साजरा होईल याचं उत्तम उदाहरण अर्थातच निखिलजी देशमुख. पुन्हा एकदा वेगानं काय भन्नाट वेग आहे गोलंदाज ऋतिकचा. ऋतिक मोरे
भीमराव दबडे साहेबांना विनंती केली आपण आसन असतं बा आणि या मॅचचा आनंद घ्या. सात चेंडू विजयासाठी 34 धावांची गरज. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न पण डीप लॉंग ऑफ मध्ये या चेंडूला अडवलं गेलं. सिंगल या चेंडूवरती पूर्ण झाली. शेवटचे 6 चेंडू आता विजयासाठी 33 धावसंख्येची गरज. लढत मैदानापाते पाहायला मिळतीये ती धामणी संघाच्या विरोधात पांचील. बडे मंच का बडा मुकाबला. ठोक डीजे. हा चेंडू 33 धावसंख्येची गरज. पांचील संघाच्या विरोधात टीम ढामणी करते गोलंदाजी. 50 धावसंख्येचा पाठला होत असताना पहिल्या 3 षटकामध्ये 17 धावसंख्येची नोंद झाली आहे. ती टीम पांचील संघाच्या माध्यमातून पण महत्वाचे 2 गडी बाद देखील झालेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नैतिक आणि स्ट्राइक एंडवरती बॅटर जय. नॉन स्ट्राइक एंडवरती हर्षद. जबरदस्त चेंडू. गुडलाईन स्पॉटवरती थोडीशी उंची आणि त्यानंतर उर्वरित काम मात्र यष्टिक्षकानं पूर्ण केलेलं आहे. गोलंदाजाला सांगितलं ते बिंदास टाक पण फलंदाजाला देखील सांगितलं ते तू मार. तुला मारण्यासाठी पाठवलाय. आणि आता आलाय नैतिक वरती केलाय वार. धावा मिळतील अर्धा डझन. आलाय षटकार. ठोक डीजे. गायब झाला राकेश सर किंवा चुकून कोणाच्या खिशात गेला तरी संतोष जोरकर सांगतायत नवीन चेंडूचा वापर केला जाईल. सगळ्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा निर्धार चषकामध्ये आपण हार्दिक करूया स्वागत. राकेश गायकर बायकर मॅन आहेत. त्यांच्या नावावरती 36 शिवागोंदी पहिली बाईक नोंद केली गेली आहे आणि त्यांच्या समोर जी आता बाईक आहे ना ती इलेक्ट्रिक बाईक आहे. स्कूटी आहे जी या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द सिरीज साठी देण्यात येणार आहे. कदाचित उद्याच्या रात्रीमध्ये टीम खरुली संघ देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो. चांगला चेंडू. आरामात टाक. प्रेमात टाक. चांगला टाक. 10वीचा हा गोलंदाज आहे. आत्ताच त्यानं परीक्षा दिली आहे पण आता क्रिकेटच्या परीक्षेमध्ये त्यानं आतापर्यंतचं समीकरण चांगलं सोडवलंय. चेंडू गेला सीमारेषा पलीकडे. मामाच्या गावाला जाऊया. मामाच्या गावाला जाऊया सांगणारा अर्धा डझनचा षटकार. ठोक डीजे. या मामाच्या गावाला जाऊया असा फटका होता जो गोलंदाला सांगून गेला तू मामाच्या गावात आहे. पण अजूनही मी मॅच सोडलेली नाहीये. टोटल स्कोअर कार्डवरती धावा लागल्यात त्या 29 आणि आता 2 चेंडू 21 धावसंख्येची गरज.
21 वरती आता पुन्हा एकदा वार. चेंडू सीमारेच्या पार पॉइंट क्षेत्राच्या बाहेर 4 धावांसाठी आलेला हा स्वतःला सांगणारा चौकार. गावामध्ये आलाय आणि आता चांगली गोलंदाजी करताना आपल्या संघाला मात्र विजयाचा झेंडा फडकवण्यासाठी भाग पाडतोय. नैतिकनं जबरदस्त कार्य केलं आपल्या टीम धामणी संघासाठी. नैतिकचे मामा देखील खुश झाले असतील. प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार या मॅचमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. तो बॅटिंग करणारा पहिल्या इनिंगमध्ये अनिकेत ठरतोय या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच. 4 षटकार ज्याच्या बॅटमधनं आले. जवळजवळ 29 धावांची बहारदार खेळी त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाली आणि तो ठरतोय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. अनिकेत याला विनंती करूया आपण यावं. बाळा साळुंके सर आलेत.